मध्ये 2.25 तास तुमच्यासमोर सादर करणं ही अत्यंत कठीण गोष्ट माझ्यासमोर होती. पण स्वामींची कृपा की मला या निमित्ताने एक वेगळ्या व्यक्तीबरोबर काम करण्याचं भाग्य मला मिळालं. म्हणजे सूरज चव्हाण याच्याबद्दल वेगवेगळ्या मतं लोकांची असू शकतात, पण त्याचे जे फॅन्स आहेत किंवा त्याच्यावर प्रेम करणारी लोक आहेत ही अत्यंत अत्यंत तळागाळातून आलेली लोक आहेत. कारण फार लोकांना माहिती नसेल, पण यावेळेचा बिग बॉस जेव्हा घडला तेव्हा मी कलर्स मराठीचा हेड होतो आणि कलर्स मराठीचा हेड असल्यामुळे ते सगळं कलर्स मराठीवर सादर करताना मी तिथे स्वतः हजर होतो. मला असं वाटतं की सूरज मला जॉईन होतोय या निमित्ताने. आणि सूरज मला दिसत नाही आहेस तू, पण ठीक आहे, पुढे दिसशील. लोकांना दिसलायस या निमित्ताने आणि या फिल्मच्या निमित्ताने हीच खूप मोठी गोष्ट आहे. एक मिनिट हा. सूरज चव्हाण पण माझ्यासोबत आहे आता या क्षणी. आणि सूरज जवळजवळ 20-22 दिवसांनंतर त्याच्या घरी पोहोचलेला आहे. जेजुरीच्या इकडे त्याचं गाव आहे, त्या गावामध्ये त्याला आत्ता पाठवलंय मी. कारण त्याला अजिबातच मी त्याला जाऊ दिलेलं नव्हतं. त्याला जवळजवळ मी कोंडून ठेवलं होतं. काय सूरज, कोंडून ठेवलं होतं ना तुला? हा सर. पण आम्हा दोघांनाही आनंद असाच आहे की या निमित्ताने सूरजला एक वेगळं व्यासपीठ मिळालं. सूरज लोकांसमोर पोचला, लोकांनी त्याला पाहिलं, लोकांनी त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं. ज्यांनी ज्यांनी सिनेमा बघितला त्यांनी त्यांनी सूरजचं फारच कौतुक केलं आणि मला त्याच्याबद्दल खूप तुमचे सगळ्यांचे धन्यवाद मानायचे आहेत. काय सूरज, कसं वाटतंय मोठ्या पडद्यावर आल्यानंतर? बरं आहे सर, आनंद आहे. म्हणजे मोठ्या एवढ्या पडद्यावर दिसतोय मी लय खुश आहे. खुश आहेस? आणि आता लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे तुझ्याकडे? आमच्याकडे जोराच आहे गावाकड. गावाकडे जोरात आहे. हा. आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये